महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींवर अन्याय का? महाराष्ट्रात बीजेपी सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली। या योजनेअंतर्गत सरकारने लाडक्या बहिणींना खात्यात दर महिन्याला 1500 रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आणि त्यानुसार निधी जमा करण्यासाठी सुरुवात देखील करण्यात आली। परंतु याच वेळी बिहारमध्ये तिथल्या सरकारने मोठी घोषणा केली आणि त्यांच्या खात्यात 3000 रुपये 2000 नाही तर तब्बल 10000 रुपये जमा करण्यास सुरुवात केली। मग आता प्रश्न पडतो की महाराष्ट्रातल्या बहिणींवरच अन्याय का? हा कसला भेदभाव? महाराष्ट्रातल्या बहिणींना 1500 आणि बिहारच्या बहिणींना 10000 रुपये का? एका राज्यातील सरकारकडे कोट्यावधींच्या योजना राबवायला पैसे आहेत आणि महाराष्ट्रात पैसे नाही। एकीकडे बीजेपी सरकार म्हणतं राज्याच्या तिजोरीवर ताण आहे, मोठ्या योजना राबवणे सध्या कठीण आहे, तर दुसरीकडे बिहारमध्ये एवढी मोठी आर्थिक मदत काहीही किंतु परंतु न करता खात्यात जमा केली जाते। मग असा प्रश्न उपस्थित होतो, महाराष्ट्रातील महिलांवरच अन्याय का? महाराष्ट्रातील महिलांची सरकारला किंमत नाही का? राज्यातील महिलांनी 1500 रुपयांवर समाधान का मानावं? प्रत्येक सरकार महिलांच्या सक्षमीकरणावर भर देते, त्याचंच उदाहरण म्हणजे बिहारकडून महिलांना मिळणारी आर्थिक मदत। परंतु महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी ही मदत नगण्य का? हा कसला न्याय?